दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार. डॉक्टर तारा भावळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार. फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे. मनोज जरांगे आज मस्साजोगला जाणार. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्साजोगच्या नागरिकांशी चर्चा करणार. अंजली दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. दमानियांचे आरोप मुंडेंनी फेटाळले. मंत्रिमंडळ सचिवांच्या मान्यतेची खरी कागदपत्र मुंडेंनी आणली समोर. दमानियांनंतर सुरेश दसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप. मुंडेंनी नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीसाठी 12 मार्चला खरेदीचा प्रस्ताव दिला. मात्र त्याच दिवशी जीआर कसा निघाला? सुरेश धस यांचा सवाल. धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केलाय, परंतु अजित पवार सातत्यानं त्यांना वाचवतायत. करुणा मुंडेंचा धक्कादायक आरोप. तर सरकारनं जनतेच्या मतांचा गैरवापर केल्याची करुणा मुंडे यांची टीका. बेल्स पाल्सी आजार झाला असून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. धनंजय मुंडेंची एक्स पोस्ट करत माहिती. आजारामुळे सलग 2 मिनिटं देखील बोलता येत नसल्यानं मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबाराला अनुपस्थित राहिल्याचं केलं स्पष्ट. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी. पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीनं पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी विशेष पथक केलं नियुक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे सहस्राम कोरोटे करणार शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक झटका. शिंदे मुख्यमंत्री असताना काढलेलं 1400 कोटींचं टेंडर रद्द. मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची निविदाही रद्द. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल आणि मेला लागण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं भाकीत. कुर्ला कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के. आता धक्का पुरुष झालोय. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. यांना जो धक्का द्यायचा तो एकदाच असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नयेत. ठाकरेंचा विरोधकांना इशारा. लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीत. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत अशाच लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार. मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज केला नाही, तसंच 21 ते 65 वयाची अट असल्यानं ज्या महिला आत्ताच 21 वर्षाच्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी देखील मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने निर्णय होण्याची प्रतीक्षा. आजपासून 10वीची बोर्डाची परीक्षा. 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. 10वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळातर्फे मोठा निर्णय. गैरप्रकार करणाऱ्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार. राज्यातील 701 केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार. कल्याण डोंबिवलीतील बेकायदेशीर 65 इमारती पाडण्याचे आदेश. 6500 रहिवासी बेघर होण्याच्या मार्गावर. इमारतींमधील रहिवाशांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट. विधिमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ. समित्यांसाठी पात्र नावं पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उदासीन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंनी खासदार नरेश मुस्केंविरोधात दाखल केली होती याचिका. उमेदवारी अर्ज भरताना एका गुन्ह्याची माहिती लपवल्याचा केला होता आरोप. या याचिकेवर आज सुनावणी होणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 15,000च्या जात मुचल्यावर जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांची मुदत. कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची सुनावणी. 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता.
शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं मंत्रिपद देखील धोक्यात. तुकाराम दिघोळे आणि आपलं राजकीय वैर होतं, त्याच राजकीय वैरातून केस करण्यात आली होती. माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटेंवर विधिमंडळ कारवाई करू शकत नाही. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी केलं स्पष्ट. कोकाटेंकडे दोषसिद्ध करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी. कळसेंची माहिती. अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं शक्ती प्रदर्शन. 100 गाड्यांचा ताफा. अन्य पक्षातील अनेक जण राष्ट्रवादी. मी मंत्री आहे हे महत्वाचं नाही तर माझा जन्म पत्रिकेवर हिंदू उल्लेख आहे हे महत्वाचं. मंत्री नितेश राणे यांचं विधान. तर सरकार धर्मांतराविरोधात कायदा आणणारच, राणेंचा विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. प्रकाश आंबेडकरांची टीका. मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर मार्केट पूर्णपणे कोसळलंय. दुसरीकडे अमेरिकेने डॉलर्सवरही महाग होत चाललंय. आंबेडकरांचा हल्लाबोल. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी आलेल्या मंत्री शिवेंद्रराजेंचं भरत गोगावलेंकडून स्वागत. मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार. गोगावलेंचं शिवेंद्रराजेंना निवेदन. कशेडी घाटाचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंचे आदेश. निधी हवा तर वाढवून घ्या पण काम पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना आदेश. हलगर्जीपणा केला तर कारवाई करेल. शिवेंद्रराजेंचा थेट इशारा. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप. पत्रकाराची हायकोर्टात याचिका. मात्र याचिका तथ्यहीन असल्याचा मेघा इंजिनिअरिंगचा दावा. याचिकाकर्ता सरकार आणि मेघा इंजिनिअरिंगला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. पालघरच्या वडवली येथील टायर कंपन्यांविरोधात स्थानिकांची मंत्री गणेश नाईकांकडे तक्रार. कारखाने नियमांचा भंग करत असतील तर तातडीनं बंद करा. जनता दरबारामध्ये गणेश नाईकांच्या अधिकाऱ्यांना सूचना. जिल्हाधिकाऱ्यांना लहान सहान बैठकांसाठी बोलवू नका. महसूल विभागाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांव्यतिरिक्त इतर विभागांना सूचना. तुळजाभवानी मंदिराच्या प्राचीन गाभाऱ्यातील भेगांचं खरं कारण समोर. नव्या कळसाचं वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्यानं शिळांना तडे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील लोको पायलटचं अनोखं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 36 तास उपाशी राहून रेल्वे चालवत केलं आंदोलन. शासनाकडून विकास कामांची देयके मिळत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांचं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डंपर मिक्सरसह अवजड वाहनं लावून केलं आंदोलन. अकोला महानगरपालिकेसमोर प्रहार पक्षाच्या दिव्यांग बांधवांचं आंदोलन. शहरातील रेल्वे आणि बस स्थानकात दिव्यांग भवनाची निर्मिती करा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. रायगडमधील वर्णे गावात मोठा गृहप्रकल्प येत असून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा माजी आमदार सुरेश लाड यांचा आरोप. पोलीस स्टेशनच्या पायरीवर झोपून केलं लाड यांनी आंदोलन. रायगडमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांचं कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. पायरीवर झोपून आंदोलन केलं. कोणतंही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचं काम सुरू असल्याचा आरोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं परभणीच्या गोदावरी पात्रात आंदोलन. 2024 मधील पीक विमा देण्याचा यावा. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन.
12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार. शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये झाला निर्णय. आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार. जळगावात महाविकास आघाडीचं एक दिवसीय आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर मवियाचा ठिय्या. शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. जालना खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशीला शेतकऱ्यांचा विरोध. चौकशीचे आदेश रद्द करण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. आदेश रद्द न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.